नमस्कार मंडळी, बघताय ना आपली चकली किती छान खमंग कुरकुरीत झालेली आहे। त्याचसोबत अजिबात तेलकट झालेली नाही। आणि ही चकली बघा तळल्याआधीची आणि तळल्यानंतर बघा किती दुप्पट तिप्पट फुललेली आहे। आणि एकूण एक साबुदाणा छान असा फुललेला आहे। अशी छान चकली तयार करण्यासाठी तुम्ही सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवली ना तर तुमची सुद्धा चकली छान अशी तयार होते। आणि तळल्यानंतर बघा किती खुसखुशीत तयार झालेली आहे। एकदा तयार केली तर वर्ष 2 वर्ष अजिबात खराब होत नाही। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। इथे मी अर्धा किलो प्रमाणात साबुदाणा घेतलेला आहे। आता हे साबुदाणा मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि रात्रभर भिजवून घेतलेला आहे। जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात कळत नसेल तर घरातील कुठलंही एखादं मोठं भांडं घ्यायचं, भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा आणि त्या भांड्याने 1.5 पट इतकं पाणी घालून घ्यायचं। आणि नेहमी साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं, म्हणजे एकदम मऊसूत असा साबुदाणा तयार झाला ना तर चकली सुद्धा छान तयार होते। आता अर्धा किलो साबुदाणा आहे, याच्यासाठी 1 ग्लास पाणी घ्यायचं, 1 चमचा जिरे, 3 चमचा मीठ आणि 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा देखील या ठिकाणी वापरू शकता। आणि मीठ बेताने वापरा। हे घेतलेले प्रमाण मी अगदी परफेक्ट आहे, कारण वाळवणीचे पदार्थ तयार झाल्यानंतर किंवा वाळल्यानंतर कमी होतात, त्याच्यामुळे मीठ बेताने घालून घ्यायचं। आता भिजवून घेतलेला साबुदाणा याच्यात मी घालून घेतलेला आहे। पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आणि नंतर साबुदाणा घालून घ्यायचा। आता साबुदाणा मिक्स करून चांगली आपल्याला हे साधारण 10 ते 15 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, म्हणजे साबुदाणा जितका छान शिजून घेतो ना तितकीच चकली आपली छान खुसखुशीत तयार होते। पुन्हा एकदा म्हणजे मिक्स करून घ्यायचं, सारखं मिक्स करत राहायचं, म्हणजे एकसारखं साबुदाणा शिजला जातो आणि चकली छान तयार होते। आता बघा मी साधारण 10 ते 12 मिनिटं छान साबुदाणा शिजवून घेतलेला आहे। आणि बघा शिजल्यानंतर छान ट्रान्सपरंट दिसतोय, म्हणजे आपला साबुदाणा छान असा शिजलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण ह्याच्यावरती ताटली झाकून द्यायची, म्हणजे साबुदाणा थोडा कच्चा राहिला असेल तर अजून छान शिजून जातो। आता इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.5 किलो इतका बटाटा घेतलेला आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। थोडंफार कमी जास्त चालते, पण याच्यापेक्षा जास्त घेऊ नका। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आणि बटाटे उकळत असताना जास्त पाण्याचा वापर न करता कमीत कमी पाण्यात बटाटे उकळून घ्यायचं, म्हणजे आपलं मिश्रण खूप असं पातळ होत नाही। आता बटाटे तयार झाले त्याच्यानंतर गार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीच्या खिसणीने आपल्याला हे खिसून घ्यायचं। खिसून घातले तर गाठी गुठळ्या राहत नाही आणि आपल्या चकली पाडताना चकलीसुद्धा तुटत नाही। अशा पद्धतीने बघा मी सगळा बटाटा खिसणीच्या मदतीने मस्त असं मॅश करून घेतलेला आहे। साबुदाणासुद्धा छान थोडं कोमट झालेलं आहे, म्हणजे आपल्याला हाताने मिश्रण एकसारखं करता यायला पाहिजे, त्याच्यासाठी मी थोडं कोमट करून घेतलेलं होतं। आता सगळं हे थोडं गरम आहे, त्याच्यामुळे चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्या आणि नंतर आपण हे हाताच्या मदतीने चांगलं मिक्स करून घेऊया। एकसारखं मिक्स करून घेतलं की सगळीकडनं चकली छान तयार होते आणि मीठ तिखट याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट होतो। आता मी सगळं हाताने बघा छान चुरून घेतलेलं आहे। इथे मी चकलीचा सुरा घेतलेला आहे, याला तेल अजिबात लावायचं नाही आणि चम्मचच्या मदतीने बघा आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं। तेल लावले ना काही दिवसांनी चकलीला खुवट असा वास येतो, त्याच्यामुळे तेलाचा कुठेही वापर न करता आपण ही चकली तयार केली ना तर वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही। पाहिजे तेवढं मिश्रण आपल्याला भांड्यात घालून घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने मी मस्त असं दाबून भरून घेतलेलं आहे, म्हणजे मस्त अशी चकली तयार होते। आता इथे मी चकली तयार करण्यासाठी प्लास्टिकची शीट घेतलेली आहे। तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा करून घेऊ शकता, कारण ही चकली अजिबात चिटकत नाही, छान अशी तयार होते। आता तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही एखादी प्लास्टिक बॅग किंवा पायपिंग बॅग असते ना त्याच्याने सुद्धा हे करून घेऊ शकता। याच्याने थोडं हात दुखतं, त्याच्यामुळे तुम्ही प्लास्टिक बॅगने सुद्धा करून घेऊ शकता। थोडीफार चकली तुटली तरी चालेल, पण मस्त अशी करून घ्यायची आणि चकलीचे वेडे आहेत ना थोडे दूर घालायचे, म्हणजे चकली छान अशी वाळली जाते आणि तळताना सुद्धा छान तयार होते। चकली मी इथे उन्हात साधारण 2 ते 3 दिवस वाळून घेतलेली आहे। उन्हाची सोय नसेल तर 1 दिवस फॅन खाली आणि नंतर 1 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतली ना तर चकली वर्षभर खराब होत नाही, कारण आपण जितकी छान उन्हात वाळून घेतो तितकीच छान चकली आपण तळल्यानंतर फुलली जाते। याचे सांडगे सुद्धा मी छान तयार करून घेतलेले आहे। या पद्धतीने तुम्ही सांडगे देखील करून घेऊ शकता। आता आपण चकली तळून बघूया।
तेलसुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं. खूप कडकडीत गरम तेल करायचं नाही, नाहीतर चकली वरनं तर तळली जाते आणि लालसुद्धा होते, पण आतनं अजिबात छान अशी खुसखुशीत होत नाही. एक चकली तळून बघायची. छान असं परफेक्ट तेल गरम झालेलं आहे. आता आपण मस्त अशी चकली तयार करून घेऊया. तेल चांगलं गरम असलं की एकूण एक साबुदाणा छान असा फुलला जातो आणि चकली खाताना अजिबात कडक लागत नाही. बघा किती छान अशी परफेक्ट चकली तयार झालेली आहे. तळल्यानंतर सुद्धा दुप्पट तिप्पट फुलली जाते. माझ्या या पद्धतीने जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना, तर तुमची चकलीसुद्धा छान अशी परफेक्ट तयार होतील. बघा अशा पद्धतीने मी छान चकली तयार करून घेतलेली आहे. एकूण एक साबुदाणा बघा किती छान खुसखुशीत तयार झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर चकली अजिबात तेलकट होत नाही. बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की चकली परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तळल्यानंतर दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे. एकूण एक साबुदाणा छान असा फुलला ना, तर दाताखाली खाताना अजिबात कडकड लागत नाही. तर तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने घरी चकली नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.